हे असं साहेब बाबू, एक पेपर राहते त्याच्यात एक खालून मुंडकं घालते, एक इकून मुंडकं घालते, एक इकून मुंडकं घालते. त्या न्यूज पेपरचा बंदी अशी तशी करून टाकते. त्याच्या सातबाऱ्यात तू काय बोटून घालून राहिला. हे बा, जुवा खेळणारे 3 जण राहते, पण त्याच्यात मुंडकं घालणारे 10 जण. आणि पोलीसची गाडी आली का खेळणारे कधीच सापडत नाही. सापडते कोण? हे उभे राहणारे. मग त्या साहेबाले म्हणते, नाही साहेब, आम्ही फक्त तिथं उभं होतो. मग तुला कोणा सांगितलं तिथे शानपणा कराले? त्यात धमक असून तर तू उत्तर दे, पुस्तक घेऊन जा. तुमच्यासाठी आलो, तरुण जागृत झाला पाहिजे. नाही तर म्हाताऱ्या माणसाला काही कीर्तन सांगून फायदा आहे का? म्हाताऱ्या माणसानं आता कीर्तन ऐकलं, इकडं आवाज दे, बोलो भारत माता की. तुमचं मन भटकू नका देऊ. शेवटपर्यंत मी मटेरियल पुरवतो तुम्हाला. खबरदार, तुम्ही 4-5 वाजेपर्यंत उठून गेले तर उठून नका जाऊ. या काही मला सांगा, आपल्यापाशी मोबाईल आहे, मोबाईल हा मोबाईल आहे ना, अँड्रॉइड मोबाईल. त्याले फुल चार्जिंग केलं, 4 आण्याचं रिचार्ज नाही मारलं तर फोन लागते का? नाही लागत ना. त्याले फुल चार्ज म्हणजे रिचार्ज मारलं, रिचार्ज, आणि 1% चार्जिंग नाही केली, फोन लागते का? नाही. ह्या मोबाईलले जर आपण रिचार्जच नाही मारला आणि फुल चार्जिंग ठेवली तर फोन लागते का? नाही. इकून तिकून फोन लावण्याचा आपण प्रयत्न केला तर ते फोन म्हणली, एक बहाड गेली बाई आपल्यासोबत बोलते. ते म्हणते, आम्ही बोहाड तोंड्या, तुझी काही फोन लावायची लायकी नाही. पहिली रिचार्ज टाक तेव्हा फोन लाव. रिचार्ज टाकणं म्हणजे काय? या संत महापुरुषाची जयंती घेणं आहे. रिचार्ज टाकणं म्हणजे पुण्यतिथी घेणं आहे. अहिल्याबाई होळकरांची जयंतीची रिचार्ज मारणं आहे. या समाजाला तरुण जागृत झाला पाहिजे की मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला. मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला. स्वस्त का बसला. त्यासाठी या संत महापुरुषाची जयंती पुण्यतिथी होत आहे. शिवाजी शिव म्हणताना रायगडी छत्रपती झाला. मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला. निकामा स्वस्त का. अरे, मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो की महाराष्ट्र भूमी हे संतांची भूमी आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये संतांनी जन्म घेतला, आणि संतांची भूमी, शुरांची भूमी. अरे, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत जगनाडे महाराज, संत संताजी महाराज. अरे, या सर्व संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आणि आपल्या काळानुसार समाजाला जागवण्याचं काम केलं. वास्तविक संत म्हणजे हे स्वतःसाठी नाही जगले, संत इतरांसाठी जगले. अरे, मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो की हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही. हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही. आणि महाराष्ट्रासारखी दुसरी कोणती संतांची भूमी नाही. त्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आणि ही संतांची भूमी, शुरांची भूमी, ज्या महाराष्ट्रामध्ये आपला संतांनी जन्म घेतला आणि आपल्या काळानुसार समाजाला जागवण्याचं काम केलं. नाही तर वास्तविक कीर्तन म्हणलं तर कीर्तनात बाया येत नाही, म्हणजे महिला मंडळी येत नाही. महिला मंडळीचं आता लक्ष कुठं राहते? त्या सिरियल कडं. नवीन सिरियल कोणती निघाली रे? हा, नवीन छोटी बहू बड़ी सास. हा, छोटी बहू बड़ी सास.
छोटी बडू बहू, छोटी बडी छोटी बहू बडी सास, हा दोघे मिळून भांडे घास. पुन्हा कोणती एक सिरियल आहे? उतरण. अजून पवित्र रिश्ता. पुन्हा ते कोणती सिरियल आहे? रात्रीचा खेळ चालेल. हा रात्रीचा खेळ चालेल. हा दिवसा झोपा काढे. अजून तारक मेहता का उलटा. तारक मेहता का उलटा. तारक मेहता का उलटा चष्मा. तुला पूर्णच माहित आहे म्हणजे तू त्याच्यामधला दिसून राहिला मला. ते कोणती सिरियल होय? उतरण. काही दिवसानं निघन मग चढण, काही दिवसानं घसरण, काही दिवसानं मग पसरण. पाहू पाहू तुम्हाला पाहायचंच आहे ते संतांचं चरित्र पाहणं, शिवाजी महाराज वाचानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा. या संत महापुरुषांनी, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मिळवून दिलं. या बायाचा आता नाही तर आता कोणता तो जानेवारी महिन्यात सण कोणता राहते महिला मंडळीचा? मकर संक्रांत. मकर संक्रांत. तुमच्याकडे राहते का काकू? राहते. आमच्या इकडे राहते. एकी जणीच्या घरी 15 जणीचा मोर्चा. कायले काकू तर चाल बाई वाण घ्याले सल्ले बोरण ते हेकडे चमचे वानात का